इतका छान हा मऊ लुसलुशीत जाळीदार खरवस पाहिला की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटेल असा हा गूळ घालून बनवलेला खरवस अगदी परफेक्ट प्रमाणासह कसा बनवायचा ते आज आपण पाहतोय। नमस्कार मंडळी, मी उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर खरवस बनवत असताना दुधाचं प्रमाण कसं घ्यायचं ते अगोदर आपण पाहूया। तर ही जी पहिली वाटी आहे त्यातलं जे दूध आहे ते चीक आहे, म्हणजे गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर पहिलं जे दूध असतं ते दूध आहे, ते थोडंसं घट्टसर आणि पिवळसर असतं। आणि हे जे दूध आहे ते आपलं नॉर्मल दूध आहे। एकदम मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार खरवस बनवण्यासाठी आपल्याला दोन्ही दुधाचं प्रमाण जे आहे ते समान घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी चीक घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आपलं नॉर्मल जे दूध असतं ते उकळून थंड करून इथे आपल्याला वापरायचं आहे। तर दोन्ही दुधाचं प्रमाण साधारण 200 ml आहे। साधारण 400 ml एवढे हे दूध आहे, अर्ध्या लिटरपेक्षा थोडंसं कमी। त्यासाठी इथे मी साधारण 100 ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि तो ह्या दुधामध्ये छान असा मिक्स करून विरघळून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता दुधामध्ये गूळ जो आहे तो व्यवस्थित असा विरघळला गेलाय। आता दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे। दूध गाळून घेण्याचं कारण असं की गुळामध्ये एखादी काडी कचरा असेल किंवा खडा वगैरे असेल तो निघला जातो, त्यामुळे आपल्याला हे जे दूध आहे ते गाळून घ्यायचे। तर दूध गाळून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चिमूटभर वेलची पूड टाकायची, त्यासोबतच थोडीशी तुम्ही जायफळ पावडर सुद्धा टाकू शकता, पण इथे मी फक्त चिमूटभर वेलची पूड वापरलेली आहे। वेलची पूड टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला खरवस वाफवून किंवा शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये मी पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतला आणि हे जे दुधाचं भांडं आहे ते आपल्याला त्या स्टँडवरती ठेवायचे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून पुन्हा कढईवरती एक व्यवस्थित पॅक बसेल असं झाकण ठेवायचे। गॅसची फ्लेम मीडियम करायची। मीडियम फ्लेमवरती साधारण 25 ते 30 मिनिटांसाठी हा खरवस शिजवून घ्यायचा आहे किंवा वाफवून घ्यायचा आहे। तर इथे साधारण 30 मिनिट झालेले आहेत। आपण खरवस शिजलाय का नाही ते चेक करून पाहूया। इथे मी टूथपिकने चेक करून पाहिलं तर टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजेच आपला खरवस छान असा शिजलाय। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा खरवस आपल्याला साधारण 2 तासासाठी असाच थंड होण्यासाठी ठेवायचे। 2 तासानंतर फ्रीजमध्ये 2 तास ठेवायचा आहे सेट होण्यासाठी। तर साधारण 4 तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा हा खरवस तयार होतो। साखरेपेक्षा गूळ घालून केलेला खरवस जो आहे तो चवीला एकदम टेस्टी लागतो। जर चिकाचं दूध भेटलं तर घरी ह्या पद्धतीने खरवस नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। रेसिपी जास्तीत जास्त तुमचा मित्र परिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाच किचनला सबस्क्राईब करा। अशाच एका छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू। धन्यवाद।